मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील सोमवारी सायंकाळी एक भीषण अपघाताची घटना घडली असून यामध्ये एका ट्रक चालकाला आपला जीव गमवावा लागला आहे। पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक आडोशी येथील नवीन बोगद्याजवळ आला असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने समोर चाललेल्या दुसऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की धडक देणारा ट्रक थेट सुरक्षा कठड्याला जाऊन धडकला आणि एक्सप्रेसवेवरच पलटी झाला। या अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला असून चालक मोहम्मद इब्राहिम जावेद हा केबिनमध्ये अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। या अपघातात ट्रकचा दुसरा चालक गयादीन कुशवा हा देखील जखमी झाला असून त्याला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटनेची माहिती मिळताच बोरघाट महामार्ग पोलीस, IRB यंत्रणा आणि हेल्प फाउंडेशनचे सदस्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले। मदत पथकाचे शर्थीचे प्रयत्न करून केबिनमध्ये अडकलेला मृतदेह बाहेर काढला। अपघातामुळे एक्सप्रेसवेवरील काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। मात्र अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे।